हाय फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर अभिजित. आज आपण हेल्थकेअर सिस्टीम मधल्या एका अत्यंत सिरियस टॉपिक बद्दल बोलणार आहोत. टॉपिक म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. सो व्हॉट इज अँटीबायोटिक रेझिस्टन्स? अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय? तर काही रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यांविरुद्ध जाऊन औषधे घेतात. मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेणे, अँटीबायोटिक्स घेतले तर 1 किंवा 2च दिवस घेणे आणि पूर्णपणे बंद करून टाकणे. थोडा जरी फरक पडला, थोडा जरी प्रकृतीमध्ये सुधार आला तर अँटीबायोटिक्स कमी करून टाकणे. काही रुग्ण अँटीबायोटिक्स घेतात अशा आजारांसाठी की ज्याच्यासाठी त्यांना गरज पण नसते, किंवा जे आजार विदाऊट अँटीबायोटिक्स पण ट्रीट होऊ शकतात त्या आजारांसाठी पण काही रुग्ण अननेसेसरी, आणि काही डॉक्टर्स पण अननेसेसरी गरज नसताना अँटीबायोटिकचा ओव्हरडोस करणे. तर या सगळ्या चुकांमुळे आयदर पेशंटच्या किंवा रुग्णांच्या चुकांमुळे किंवा मोस्ट ऑफ काही प्रमाणामध्ये डॉक्टरांच्या चुकांमुळे पण अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स बसतो. अँटीबायोटिक रेझिस्टन्स या टॉपिकवर मी एक लॉंग व्हिडिओ खास करून आपल्या डॉक्टर मित्रांसाठी एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. सो अँटीबायोटिक रेझिस्टन्स कसा होतो, अँटीबायोटिक रेझिस्टन्सचे कोणकोणते टाईप्स असतात आणि अँटीबायोटिक रेझिस्टन्समधून ओव्हरकम कशी करणे. समजा एखाद्या पेशंटला एखाद्या मेडिसिनचा रेझिस्टन्स बसला तर त्याला त्याच्यातून बाहेर कसे काढणे याच्यावर फुल समरी लेक्चर आहे. तर जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करून पहा आणि त्याचा अभ्यास करा. तर आपण सुरुवातीला जाणून घेऊया अँटीबायोटिक म्हणजे काय. तर अँटीबायोटिक म्हणजे काय? तर अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक. जर एखादा जीवाणू आपल्या शरीरामध्ये आला, म्हणजे आपल्या रक्तामध्ये आला किंवा आपल्या लघवीमध्ये आला, तर त्याचं इंडिकेशन म्हणजे शरीर जे आपली रोगप्रतिकारक क्षमता त्याच्यावर जे ऍक्शन करते, त्याच्यामुळे आपल्याला ताप येणे, अंगामध्ये कणकण येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणे, अशा प्रकारचे काही सिम्पटम्स शरीर आपल्याला देते की ज्याच्यामध्ये आपण समजू शकतो की आपल्याला एखादा जीवाणू आपल्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये आलाय. तर एखादा जीवाणू आपल्या रक्तामध्ये किंवा लघवीमध्ये आला तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांकडून प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक नावाचा मेडिसिन आपण सुरू करतो. डॉक्टर्स मेडिसिन देतात आणि मेडिसिन दिल्यानंतर ते आयदर 3 दिवसांचे किंवा 5 दिवसांचे किंवा 7 दिवसांचे असे आजाराच्या इंटेन्सिटीनुसार डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. तर डॉक्टरांनी जे मेडिसिन अँटीबायोटिक प्रिस्क्राईब केले, ज्या ज्या दिवसांसाठी म्हणजे जितक्या दिवसांसाठी त्यांनी अँटीबायोटिक प्रिस्क्राईब केले तितके दिवस पेशंटने न चुकता, टाइम पण चुकू नये, तर न चुकता मेडिसिन घेणे, न चुकता अँटीबायोटिक्स घेणे आणि अँटीबायोटिक स्किप न करता तो डोस व्यवस्थित कंटिन्यू करणे हे पेशंटची जबाबदारी म्हणजे रुग्णाची जबाबदारी असेल. तर हे मोस्ट ऑफ काही रुग्ण करू शकत नाही किंवा अननेसेसरी टाळून देतात, त्याच्यामुळे अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स बसतो. तर प्रतिजैविकांचा रेझिस्टन्स म्हणजे अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स, हा रेझिस्टन्स जास्त करून पेशंटच्या चुकांमुळे किंवा काही प्रमाणामध्ये डॉक्टरांच्या पण चुकांमुळे घडून येतो.